पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर काहीसा खाली राहतोय, परंतु पंच नाखुश आहेत. ऑफस्टिकच्या बराचसा बाहेरचा चेंडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्रमांक 22 येथे अवलंबला जातोय. वाईट घोषित केलाय. त्याच नंतर 2 धावा धावफलकावरती लागतायत. 2 धावा धावफलकावर लागल्यात. काहीसा पहिला चेंडू काहीसा दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळाली, परंतु बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. समोर आहे तो चेतन पावशे. बघूया यावेळेसचा चेंडू. सुंदररित्या चेंडू पाहायला मिळतोय. बॅकफुटवर जाऊन काहीसा पंच करण्याचा प्रयत्न, हलक्या हाताने तटवण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. सुंदररित्या कामगिरी, चांगल्या लेंथवरती गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू चांगला पाहायला मिळतोय. बघूया पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय चेतनसाठी. यावेळेसचा चेंडू बघूया कशा प्रकारे टाकतोय. आखू टप्प्याचा चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून धिरकावून दिलाय. तिथे 2 क्षेत्ररक्षक त्या चेंडू मागे धावतायत. तोपर्यंत चेंडू होईल फरार. चेंडू जातोय तो सीमारेषेच्या पलीकडे 4 धावेंसाठी. सुंदररित्या फटका पाहायला मिळाला. आपल्यासाठी जागा बनवली आणि बॅकफुट पंच पाहायला मिळाला. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चौकारामध्ये वसूल केलाय आणि धावफलकावरती धावा लागल्या मित्रांनो. 4च्या साहाय्याने 6 धावा. अद्यापर्यंत 2 चेंडू झाले, 6 धावा धावफलकावर लागतायत. पॉवर प्लेचं षटक आहे. निर्धारित 5 षटकांचा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. वासरवाणी मैदान NPL सीझन 2 मध्ये आपण पाहतोय. यावेळेसचा चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय. तिथे प्रोटेक्शन आहे. दुसऱ्या धावेचा कॉल आहे की पाहूया. 1च धाव, परंतु काहीसा ओव्हर थ्रो पाहायला मिळतोय. त्याच नंतर चांगलं कमबॅक. 1च धावेवर समाधान मानावं लागेल. धावफलकावरती मित्रांनो धावा लागतायत 7 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. सौरभ पाटील बॉलिंग करतोय. सुंदररित्या अद्यापर्यंत 3 चेंडू हाताळले, त्यामध्ये 1 चौकार पाहायला मिळाला चेतनच्या बॅट मधून. तर बघूया समोर आहे तो कुंदन. बघूया यावेळेसचा चेंडू. आखू टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर काहीसा उचलतोय चेंडू. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. कालच्या दिवसामध्ये पाहायला गेलं तर धावांचा उच्चांक पाहिला तर 117 धावा धावफलकावरती लागल्या मित्रांनो. तर या मैदानावरती भरपूर धावा होत आहेत. सिक्सर कंपनीचे हे चेंडू पाहायला मिळत आहेत. यावेळेसचा चेंडू काहीसा मिसटाइम फटका आहे. तिथे क्षेत्ररक्षक स्त्रियोग पाहायला मिळतोय आणि झेल मध्ये कन्वर्ट होते आणि पहिला धक्का लागतोय सम्राट 11 नवगाव संघाला. नवीन जाणारा फलंदाज वन डाऊन बॅट्समन पाहायला मिळते. सुजय पावशे डावखोरे हाताचा फलंदाज. सुंदररित्या फलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय तो चेतन पावशे. 1 चौकाराच्या साहाय्याने खेळत आहे. 7 धावा धावफलकावरती लागल्यात मित्रांनो. सुंदर षटक पाहायला मिळते. 1 चौकार वगळला तर सुंदररित्या गोलंदाजी आणि कुंदन सारख्या मातब्बर खेळाडूला तंबूचा रस्ता दाखवलाय तो सौरभ पाटील याने. तर बघूया पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती. समोर आहे फलंदाज. काहीसा उजव्या हाताचा गाठ घेतलाय तो सुजय याने. बघूया आता उजव्या हाताने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. कशा प्रकारे फलंदाजी करतोय बघूया. सुजय साठी कशा प्रकारे चेंडू टाकतोय. यावेळेसचा चेंडू बॅकफुट वरती जाऊन थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचतायत. तोपर्यंत 1 धाव. षटकाची होते इथे समाप्ती. 1 गडी बाद. धावफलकावरती धावा लागल्या 8. सुंदर षटक मित्रांनो. पॉवर प्लेचं षटक होतं आणि काय षटक हाताळलंय मित्रांनो. 1 चौकार त्याच्या षटकावरती खेळला आणि त्याच नंतर एका गड्याला सुद्धा बाद केलंय त्याने. सुंदर षटक. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या. कालच्या दिवसामध्ये पाहायला गेलं तर तब्बल 20 ते 25 धावा अक्षरशः गोलंदाजीच्या बोलबाला चालत नव्हता, परंतु आज मात्र सकाळच्या सत्रामध्ये सुंदररित्या गोलंदाजी आज आपल्याला पाहायला मिळते. सुजय आणि चेतनची जोडी बघूया. काय अद्यापर्यंत 8 धावा धावफलकावरती लागल्यात. 1 गडी जरूर गमावलाय, परंतु बघूया साकीब येतोय गोलंदाजीसाठी. वैयक्तिक पहिलं व संघाकडून सांघिक दुसरं षटक घेऊन साकीब बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. स्ट्राइक एंडला सुजय पाहायला मिळतोय.
बहुतेकदा आपण त्याला डावखऱ्या हाताने फलंदाजी करत असताना पाहतो, परंतु आज मात्र उजव्या हाताने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि बघूया कशा प्रकारे दोन्ही बाजूने तो सुरेख फलंदाजी करतो। तर बघूया पहिला चेंडू राईट ऑफ ओव्हर द विकेटचा मारा, लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता, समोरच्या दिशेने खेळलाय। बघूया दोन क्षेत्ररक्षक त्या चेंडू मागे धावतात, परंतु चेंडू जातोय तो सीमा रेषेच्या पलीकडे। ये दिल मांगे मोर हा येतोय हॅपी फोर। सुंदररित्या 4च्या साहाय्याने धावफलकावरती मित्रांनो धावा लागतील 12 धावा। काहीसा लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता, समोरच्या दिशेने खेळला। पॉवर प्लेचं षटक आहे। 30 सर्कलच्या आतमध्ये 9 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात, 2च क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर सीमारेषेच्या लगत पाहायला मिळतात। त्यानंतर हा समोरच्या दिशेने चौकार पाहायला मिळाला। चेंडू काहीसा लोअर फुल टॉस मध्ये देऊन बसला, काहीसा यॉर्कर करण्याचा प्रयत्न, काहीसा लोअर फुल टॉस च्या माध्यमातून हा चौकार पाहायला मिळाला। तर बघूया पुढील चेंडू कशा प्रकारे अडकतोय। पुन्हा एकदा आता मात्र यूज अँड हँडसम दमदार 6 पाहायला मिळतोय समोरच्या दिशेने। लॉंग ऑनला क्लिअर करत 6 धावांसाठी 18 धावा धावफलकावरती लागतायत। स्लॉट मध्ये भेटला आणि थेट त्याला पार्किंग लॉट मध्ये पाठवून दिलं। 2 चेंडूवरती साकिबच्या 10 धावा तब्बल खर्च केल्यात। आता मात्र धावसंख्येला आकार निर्माण झालाय मित्रांनो, 18 धावा धावफलकावरती लागतायत। सुंदर अशी फटकेबाजी पाहायला मिळतोय। उजव्या हाताने आज मात्र फलंदाजी करण्याचा निर्णय त्याचा सक्सेसफुल होतोय सुजय पावशे याचा। सिक्सर कंपनीचे हे चेंडू आणि सहजगत्या सीमारेषेच्या बाहेर सिक्सर पाहायला मिळतायत। बघूया यावेळेसचा चेंडू सुजयसाठी। हे धोंदव मैदानामध्ये साकिब टू सुजय असं हे धोंदव मैदानामध्ये रनआउटचा चान्स, परंतु काहीचा तिथे बॉल कलेक्ट नाही होत, तोपर्यंत एकच धाव। 19 धावा धावफलकावरती लागतात। सुंदररित्या कमबॅक केलंय ते साकिब याने। काहीसा टप्पाची दिशा मागे घेतली, टप्प्यामध्ये बदलाव केला आणि त्याच नंतर सिंगल वर भर द्यावा लागला तो सुजय याला। चेतन आणि सुजयची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते सम्राट 11 संघाकडून। जीत स्टोन पुरस्कृत SP 11 संघ आपल्याला क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळतोय। यावेळेसचा चेंडू सुंदररित्या जोरदार रनआउटचा कॉल होता आणि फलंदाज बाद आहे सुजय। या धावसंख्येवर दुसरा झटका लागलाय सम्राट 11 संघाला मित्रांनो। सुंदररित्या फलंदाजी करत होता, एक षटकार चौकार त्याच्या बॅट मधून आला, परंतु काहीसा निराश असेल। रनआउटच्या स्वरूपात बाद व्हावं लागलं, काहीसा खराब कॉलिंग म्हणता येईल। जिथे एक धाव नव्हती तिथे काहीसा चेतनने कॉल केला आणि त्याच नंतर रनआउटचा भूदंड संघाला भोगावा लागला। धावफलकावरती 19 या धावसंख्येवर 2 गडी बाद झाले। दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। 38 सर्कल मध्ये पॉवर प्लेचं षटक आहे। निर्धारित 5 षटकांचा सामना पाहायला मिळतोय। नवीन जाणारा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, दाखल होतोय विकी दखने। बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय। अद्यापपर्यंत 19 या धावसंख्येवर 2 गडी गमावलेत आणि कालच्या दिवसाचा आढावा घेतला तर जास्तीत जास्त धावा संघ SP संघासमोर कराल तितक्यात आपल्या संघासाठी चांगल्या राहणार आहेत, कारण का या मैदानावरती सहजगत्या चेस होऊ शकतात। 117 धावा झालेल्या तेव्हा चेस करत असताना 114 धावा केल्या, परंतु 3 धावेने संघ हारला तो जयेश कटोरे यांचा। तर बघूया या संघ यावेळेसचा चेंडू पहिल्या चेंडूवरती गगनचुंबी गगनभेदी षटकार। ओरपिच पद्धतीचा चेंडू होता, समोरच्या दिशेने खेळला, लॉंग ऑनच्या डोक्यावरून धिरकावून दिला तो 6 धावांसाठी। मित्रांनो आता धावा लागतात 25 धावा। सुंदररित्या कामगिरी मैदानाच्या आतमध्ये 25 धावफलकावरती धावा लागल्यात। तर बघूया यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा विकीसाठी।
यावेळेस चेंडूवरती पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळलाय, तिथे क्षेत्ररक्षण आहे, तोपर्यंत एकच धाव पाहायला मिळते। इथे षटकाची होते समाप्ती, पंचांचा डिसिजन आलाय। 2 षटकांच्या अखेरीस 2 गडी बाद 26 धावा धावफलकावरती लागतायत। काहीस महागडं षटक म्हणता येईल, परंतु रनआउटच्या स्वरूपात सुजय यांना परतावं लागलंय। सुंदररित्या शिवदास सखेने सुंदररित्या थ्रो केला आणि त्याच नंतर रनआउटच्या स्वरूपात सुजयाला माघारी परतावं लागलं। तर बघूया 2 गडी बाद झाले, 26 धावा धावफलकावरती लागल्यात, सुंदररित्या धावफलकावरती धावा सुद्धा लागल्यात। परंतु पहिल्या दिवसाचा आढावा घेतला कालच्या दिवसाचा, तर इथे धावा भरपूर खोऱ्याने पाहायला मिळतात आणि चेस सुद्धा होत आहेत मित्रांनो। तर कितीपर्यंत धावांची मजल मारणार सम्राट 11 संघ बघूया। 2 षटकांच्या समाप्तीनंतर पाहायला गेलं तर 26 झाल्यात, तर 3 षटकामध्ये किती काढणार। वैयक्तिक दुसरं व संघाकडून सांघिक तिसरं षटक घेऊन येतोय सौरभ पाटील। पहिल्या षटकामध्ये 8च धावा खर्च केल्या, पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी आलेला, परंतु आता मात्र रिस्ट्रिक्शन हटले। विकी दकने एका षटकाराच्या साहाय्याने आल्या आल्या आपल्या येण्याची चाहूल त्याने मैदानाच्या आतमध्ये दाखवली। हम भी किसी से कम नाहीये, पहिल्या चेंडूवरती षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला। आखूड टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा धिरकावून दिलाय, परंतु हा फटक्यामध्ये तितकी आहे ताकद, या फटक्यामध्ये आहे वजन, मिळतील धावा अर्धा डझन। 6 धावा सिक्सर। तर या 6 धावेने धावफलकावरती धावा लागल्या मित्रांनो, 32 धावा। सुंदररित्या फटकेबाजी मैदानाच्या आत विकीच्या माध्यमातून पाहायला मिळते। 32 धावा धावफलकावरती लागतायत। पुन्हा एकदा सौरभ पाटील कमबॅक करेल, बघूया विकीसाठी। पुन्हा एकदा मोठा फटका, पुन्हा एकदा धिरकावून दिलाय 6 धाव्यांसाठी सिक्सर। 38 धावा धावफलकावरती लागतायत। बॅक टू बॅक दुसरा षटकार विकीच्या बॅट मधून पाहायला मिळतोय। सुंदररित्या बॅटिंग पाहायला मिळते सिक्सर कंपनीचे हे चेंडू। कालच्या दिवसामध्ये सुद्धा षटकार चौकारांमध्ये डील पाहायला मिळाली। पहिलं षटक मात्र 8 धावेचं फेकल्यानंतर काहीस हे षटक 2 चेंडूवरती 2 षटकार खाल्लेत। बघूया तिसरा चेंडू, यावेळेसचा चेंडू पंच नाखुश, ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेरचा चेंडू। पंचांनी संकेत ढोले यांनी सांगितलंय हात लांब करून की ही धाव वाईडच्या स्वरूपात आहे, अवांतर स्वरूपात एक धाव वाढली। पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय सौरभ पाटील, समोर येतो विकी। आखूड टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा धिरकावून दिलाय, सरळ यूज अँड हँडसम षटकार। 3 चेंडूवरती 3 षटकार पाहायला मिळतात। धावफलकावरती 6च्या मदतीने धावा लागतात। 45 धावा मित्रांनो, विकी नावाचं वादळ मैदानामध्ये घोंगवत असताना पाहायला मिळते। सुंदररित्या फटकेबाजी, अद्यापपर्यंत त्याच्या बॅट मधून 4 षटकार पाहायला मिळाले। आल्या आला 1 षटकार मारला आणि आता मात्र षटकारांची लयलूट, हॅट्रिक पाहायला मिळाली। काय फलंदाजी मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये। कालच्या दिवसामध्ये सुद्धा षटकार चौकार पाहायला मिळाले। जास्ती प्रेक्षकांना षटकार चौकार पाहिजे असतात खेळण्या बघण्यासाठी, ते जे मनोरंजन होते मित्रांनो। परंतु बघूया यावेळेसचा चेंडू काहीसा खराब चेंडू, नो पंचांचा डिसिजन येतोय, नो चेंडू आहे आणि नो प्लस आता समोरचा फ्री हिट चेंडू असणार आहे। उघडा डोले खेळा नीट, पुढचा चेंडू आहे फ्री हिट। तर बघूया फ्री हिटचा चेंडू आहे, बघूया फ्री हिटच्या चेंडूवरती काय करून दाखवतोय विकी। फ्री हिटचा चेंडू होता, परंतु काहीसा बॅट वर कनेक्ट होत नाहीये, तोपर्यंत काहीसा खराब क्षेत्ररक्षण, तोपर्यंत 2 धावा पळून काढतायत। सुंदर रनिंग पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांची। धावफलकावरती धावा लागतात मित्रांनो, 48 धावा धावफलकावरती लागतायत। सुंदररित्या कामगिरी मैदानाच्या आतमध्ये। तर बघूया यावेळेसचा चेंडू, सुंदररित्या चेंडू आता मात्र काहीसा टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय। निर्धारित 5 चेंडू झालेत, 1 चेंडू येणं बाकी तिसऱ्या षटकातील। 48 धावा धावफलकावरती लागताय। सुंदररित्या फटकेबाजी विकीच्या माध्यमातून पाहायला मिळते। कालच्या दिवसामध्ये 3 अर्धशतक झलकावणारे आपल्याला 3 खेळाडू पाहायला मिळाले आणि यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा दमदार असरदार सुलतानी टोला षटकार।
3 षटकांच्या समाप्तीनंतर मित्रांनो 54 धावा धावपळीवरती लागतायत। 2 गडी गमावलेत, परंतु धावसंख्या सुरेख आहे मित्रांनो। तब्बल सौरभ पाटील याने तिसऱ्या षटकामध्ये 28 धावा खर्च केल्या। पहिल्या षटकामध्ये त्याने सुरेख गोलंदाजी केली, परंतु आता गोलंदाजीसाठी येतोय तो हेमंत पाटील, परंतु त्याच्या पहिल्या चेंडूवरती धिरकावून दिलाय सुलतानी टोला। षटकार हेमंत पाटील याच्यासाठी सुवर्ण संधी की 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारू दिले तर भूषण राऊत यांच्याकडून 1000 रुपये आणि निखिल कवले यांच्याकडून 500 रुपये, तर 1500 रुपयाचं कॅश प्राइज आहे। परंतु षटकार 6 मारू दिले तर, परंतु बघूया क्रिकेट आहे। पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय। यावेळेस चेंडू चेतनसाठी सुंदररित्या फटका, दुसरा षटकार पाहायला मिळतोय। या 6 धावेने धावपलकावरती धावा लागतात मित्रांनो। 66 धावा। बघूया 2 तर षटकार झालेले आहेत। पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, परंतु काहीसा 1 धाव चिकी रन्स पाहायला मिळते। लेग बाईच्या स्वरूपात ही धाव होती। 67 धावा धावपलकावरती लागतायत। 4थं षटक प्रगतीपथावर आहे। काहीसा खराब गोलंदाजी पाहायला मिळते। विकी आणि चेतनची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। विकीच्या बॅटमधून सुद्धा सुरेख फटके आपल्याला पाहायला मिळालेत। अजून फटक्यांची अपेक्षा आहे, परंतु गोलंदाजीसाठी सुद्धा हेमंत पाटील आपल्या अनुभवाचा जोराने गोलंदाजी करणार। काहीसा खराब चेंडू पाहायला मिळतोय। पंचांचा डिसिजन येतोय तो वाईट चेंडू पाहायला मिळतोय। अजून एका धावेची भर पाहायला मिळते। 68 धावा धावपलकावरती लागल्यात। 4थं षटक प्रगतीपथावर आहे। निर्धारित 5 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय। तर बघूया विकी स्ट्राइक एंड वरती सुंदररित्या फलंदाजी करतोय। या वेळेसच्या चेंडूवर समोरच्या दिशेने स्टँड अँड डिलिव्हर्ड 6 धावांसाठी षटकार। सुंदररित्या फटकेबाजी पाहायला मिळते। आता मात्र धावपलकावरती धावा लागल्यात 74 धावा। सुंदररित्या कमबॅक झालंय संघाचं। पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्यानंतर असं वाटलं लो स्कोरिंग सामना होईल की काय, परंतु नंतरच्या षटकावरती तुटून पडलेत आणि आता मात्र 74 धावा धावपलकावरती लागल्यात। विकी ऑन फायर। पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा आहे। तिथे मात्र चेंडू जातोय अजिंक्यच्या हाताच्या वरून, चौकार। 78 धावा धावपलकावरती लागतायत मित्रांनो। 1 चेंडू शिल्लक आहे 4थ्या षटकातील। सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते। 78 धावा धावपलकावरती लागल्यात मित्रांनो। सुंदररित्या विकीच्या बॅटमधून आज सुरेख फलंदाजी पाहायला मिळते एनपीएल सीझन 2 मध्ये। पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता ऑन साइडच्या दिशेला, तिथे प्रोटेक्शन आहे। 1च धाव पाहायला मिळेल। त्याच नंतर आपण पाहतोय एका या धावेने काहीसा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु षटक क्रमांक होते इथे 4थं समाप्त आणि धावपलकावरती मित्रांनो धावा लागल्यात 2 गडी बाद। 79 धावा 79 धावा धावपलकावरती लागल्यात। शेवटचं षटक आहे। बघूया कोणाला गोलंदाजी दिली जाते। 79 धावा धावपलकावरती लागल्यात। बघूया या षटकामध्ये 100 ओलांडण्याचा प्रयत्न असेल सम्राट 11 संघाचा, परंतु ते रोखण्यासाठी गोलंदाज SP 11 संघाकडून कोण गोलंदाज असा असणार आहे का या धावसंख्येला आला बसवणार आहे। परंतु काय फलंदाजी मित्रांनो चालू आहे। विकी आणि चेतनच्या माध्यमातून सुरेख फलंदाजी। षटकार चौकारांमध्ये जास्त डील केलं जाते। सिंगल डबलला जास्ती भर दिला जात नाहीये, परंतु बघूया काहीशी टीम मीटिंग कमलाकर दादले कडून पाहायला मिळते।
चेतन पावशेसाठी सुवर्ण संधी, 3 षटकार किंवा 3 चौकार मारले तर ओमकार कवळे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज पण, परंतु पहिल्या चेंडूवरती षटकार पाहायला मिळतोय। कमलाकर दादले येते गोलंदाजीसाठी, परंतु यावेळेसच्या चेंडूवरती चेंडू जातोय 6 धावांसाठी आणि विकीचे अर्धशतक झलकावतोय, बॅट दाखवायचे आहे। विकी दकने चौथा खेळाडू ठरतोय अर्धशतक झलकावणारा। आज मात्र सुंदररित्या फलंदाजीत बॅक टू बॅक दुसरा षटकार। 14 चेंडू 56 धावे संख्येवर खेळतोय आणि अजून एक त्यात भर 62 धावसंख्येवर खेळतोय। 15 चेंडू 62 धावा आणि संघाची धावसंख्या झाली 98 धावा, 97 धावा लागल्यात। 3 चेंडू नंतर 3 मोठे फटके पाहायला मिळत आहेत। 15 चेंडू 62 धावसंख्येवर खेळतोय विकी आणि अजून एक चौथा षटकार पाहायला मिळतोय का, आणि हा सुद्धा षटकार। बॅक टू बॅक 4 चेंडूवरती 4 मोठे बिग हिट, शेवटचं षटक आहे आणि आता मात्र 100 धावसंख्या ओलांडली। 103 धावा धावफलकावर लागल्यात। संघाचं शतक लागलंय मित्रांनो धावफलकावरती। 103 धावा, 4 चेंडूवरती 4 मोठे फटके। यावेळेसच्या चेंडूवरती मोठा फटका खेळायचा होता, परंतु लेग बाईटच्या स्वरूपात धावफलकावरती लागते। एकच धाव मित्रांनो, 104 धावा धावफलकावरती लागल्यात। काय फटकेबाजी, कमलाकर दादले सारख्या गोलंदाजांवरती 4 षटकार पाहायला मिळाले विकीच्या बॅट मधून। सुंदररित्या फटकेबाजी पाहायला मिळाली। तर बघूया शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे। शेवटचा चेंडू मात्र सुरेख, शेवटचे 2 चेंडू सुरेख टाकले आणि आता मात्र डॉट चेंडू येतोय। 104 धावा झाल्यात, 105 टू विन असं धावफलकावरती गणित आपल्याला पाहायला मिळतोय। विकीने सुंदररित्या फलंदाजी केली, तब्बल 17 चेंडू 68 धावांची नाबाद खेळली आणि चेतनच्या माध्यमातून 8 चेंडू 18 धावा, त्यामध्ये 2 षटकार चेतनच्या बॅटमधून। सुरेख विकीची फलंदाजी। जर विकीची फलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत मित्रांनो। सुंदररित्या फलंदाजी पाहायला मिळाली। जय हनुमान, जय हनुमान। न्यू जय हनुमान संघाचा कर्णधार समालोचन कक्षापाशी यायचा आहे। न्यू जय हनुमान संघाचा कर्णधार समालोचन कक्षापाशी यायचा आहे। धन्यवाद।
धन्यवाद आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं। नवगाव ग्रामस्थ मंडळ आयोजित नवगाव प्रीमियर लीग 2024 मध्ये मी सौरभ बुरे हार्दिक स्वागत करतोय। आजचा स्पर्धेचा दुसरा दिवस, अंतिम दिवस। आजच्या दिवशीच नवगाव प्रीमियर लीग ची फायनल सुद्धा रंगणार आहे। गेल्या वर्षी सुद्धा आपण नवगाव प्रीमियर लीग पाहिली। नवगाव प्रीमियर लीग काही जणांनी नक्कीच, काही खेळाडू गेल्या मोसमामध्ये सुद्धा आपण खेळताना पाहिले। तर पाहूया यंदाच्या मोसमामध्ये आपण पाहतोय तब्बल 5 वेळेला आपण पाहतोय 100 धावा येथे क्रॉस झालेल्या आहेत। एका मॅच मध्ये आपण पाहतो 117 धावा झाल्या होत्या, 114 धावा अपोजिट संघाने बनवल्या होत्या। त्यानंतरच्या दोन्ही सामन्यामध्ये 105 झाल्या, त्यानंतर 106 झाल्या। आणि या मॅच मध्ये आपण पाहतोय एकूण धावसंख्या झालेली आहे ती 2 गडी बाद होण्याच्या मोबदल्यात 104 धावा झालेल्या आहेत। तर जिंकण्यासाठी 105 धावांचं आव्हान दिलंय। समोर संघ आपण पाहतोय सम्राट 11 विरुद्ध SP 11। या दोन संघांमध्ये ही लढत मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते। प्रियेश गोलंदाजीसाठी आलाय, 104 धावा झाल्यात, 105 धावांचं इथे मोठं आव्हान आहे। स्पर्धेतील आपण पाहतोय चौथी 50 येथे मात्र विकी दखनेने आपल्या बॅटच्या सहाय्याने लगावली। हेमंत पाटील यांना सुवर्ण संधी आहे। लागोपाठ 6 चेंडूवरती 6 षटकार मारले तर भूषण राऊत यांच्याकडून 1000 रुपये आणि निखिल कवळे यांच्याकडून 500 रुपये, एकूण 1500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे। बघूया कमलाकर दादले आणि हेमंत पाटील 105 धावांचा पाठलाग कशा प्रकारे करतायत। प्रियेश शेळकेच्या हातामध्ये चेंडू आहे, बघूया सामन्याला उत्तर कशा प्रकारे दिलं जात आहे। राईट आर्म ओव्हर द विकेट, पहिला चेंडू। प्रियेशचा पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या थोडासा बाहेर टाकलेला चेंडू होता। वाईड लाईन वरती यॉर्क करण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केलाय। षटकाची सुरुवात येथे मात्र निर्धाव चेंडूने झाली आहे। राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करत असताना प्रियेश, बघूया पॉवर प्ले मध्ये प्रियेशने बहुतेक वेळेला गोलंदाजी केली आहे। बघूया यावेळेला कमलाकर दादले सारख्या एक सर्कल स्पेशलिस्ट फलंदाजाला यॉर्क करण्याचा प्रयत्न सफल झालाय गोलंदाज। स्ट्राइक येथे मात्र रोटेट होते, चेंडू बिहाइंड विकेट गेला होता। सिंगल धाव या चेंडूवरती मिळते, ती लेग बाईट स्वरूपाने धाव मिळते। सुंदर गोलंदाजी, पहिले दोन्ही चेंडू गोलंदाजाने अगदी यॉर्कर लेन पद्धतीचे टाकलेत। बघूया या षटकामध्ये हेमंत पाटील कडून कामगिरी कशा प्रकारे होते। क्षेत्ररक्षण आपण जर पाहिलं, एक डीप एक्स्ट्रा कव्हर आहे, त्यानंतर एक डीप वाईडिश मिड विकेट किंवा काऊ कॉर्नर आपण म्हणूया या क्षेत्रामध्ये आपण पाहतोय तैनात केला गेलाय। एक शॉर्ट मिड विकेट आहे, शॉर्ट स्क्वेअर लेग आहे, शॉर्ट फाईन लेग आहे, फ्लाय स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक आहे। बघूया तर गोलंदाज प्रियेश पुढील चेंडू घेऊन हेमंतसाठी। हेमंतला या चेंडूवरती प्रियेशने बीट केलाय। बॅकअप येथे मात्र क्षेत्ररक्षकांकडून चांगल्या पद्धतीने मिळतोय। धावसंख्या धावफलकावरती 1 धाव स्थिर आहे। चांगली गोलंदाजी येथे प्रियेश कडून पाहायला मिळते। प्रियेशला चांगलं ठाऊक आहे या दोन्ही बॅटर्सला गोलंदाजी कशी करायची, कारण गोलंदाजाकडे जर अचूक टप्पा असेल तर या मैदानावरती गोलंदाज नक्कीच यशस्वी होऊ शकतो। हे कालच्या दिवसामध्ये रणजित रोगेने आपल्या गोलंदाजीतून नक्कीच दाखवलं होतं। तर पाहूया आजच्या दिवसामध्ये प्रियेश शेळके येथे चांगली गोलंदाजीची सुरुवात करत असताना पुन्हा एकदा यॉर्क केलाय। सुंदर गोलंदाजी, सुपर गोलंदाजी। 4 चेंडू झालेले आहेत, एकच धाव खर्च केली आहे, ती म्हणजे लेग बाईटची धाव। लेग बाईटची धाव गोलंदाजाच्या नावावरती लागत नसते। तर गोलंदाज प्रियेश पुन्हा एकदा सज्ज होतोय। राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करत असताना नवगाव एंड कडून मारा करतोय। तर बघूया हा चेंडू, यावेळेला इनसाइड आउट फटका। चेंडू गेलाय कव्हर क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक इथे मात्र आपण पाहतोय चेंडूवरती पोहोचलाय। धावफलकावरती इथे 1 धाव मिळते, स्ट्राइक रोटेट झाली। पहिलं षटक येथे मात्र सम्राट 11 संघासाठी खूप महत्वाचं राहिलंय, कारण सम्राट 11 संघ येथे मात्र पहिल्या षटकामध्ये आपली आक्रमकता दाखवतोय।
यावेळेला मात्र यॉर्क करण्याच्या नादामध्ये चेंडू थोडासा दिशाहीन पडला आणि चेंडूला इथे पाठवलंय लॉंग लेग फाईन लेगच्या मधून चेंडू सीमारेषा पार. वेलकम चौकार. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफलकावरती नोंदवल्यात. या 6 धावा धावफलकावरती आल्यानंतर येथे दुसऱ्या षटकासाठी कोणत्या गोलंदाजाला इथे पाचारण करण्यात येत आहे या सामन्यासाठी पंच म्हणून काम पाहत आहेत कल्पेश म्हात्रे मॅन फ्रॉम कोर्ले तर संकेश डोळे मॅन फ्रॉम थर्ड. दोन्ही पंचांचं इथे मी मनपूर्वक स्वागत करतोय आणि त्यांच्या समवेत आहेत दर्शनजी सावंत मॅन फ्रॉम अलिबाग. दर्शनजी सावंत यांचं सुद्धा इथे मी मनपूर्वक स्वागत करतोय. ड्रीम्सcricket.in च्या माध्यमातून सौरभ बिसे कॅमेरामन चांगलं काम कालच्या दिवसामध्ये सुद्धा केलं होतं. आज मात्र टेक्निशियन साई पाटील यांचं सुद्धा इथे मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. ड्रीम्स क्रिकेट आपल्या अलिबागचं चॅनल खऱ्या अर्थानं नक्कीच रायगड जिल्ह्यामध्ये नव्हे तर पुणे जिल्ह्यामधल्या किंवा मुंबई रत्नागिरीमध्ये सुद्धा त्याने काही स्पर्धा इथे जरूर लाईव्हच्या माध्यमातून कव्हरेज केल्यात. गोलंदाज सुजयचा चेंडू फुल टॉस. खूपच खराब चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून येतोय दणदणीत खणखणीत. नो बॉल प्लस षटकार. सहा धावा धावफलकावरती प्लस 9 ची एक धाव. धावसंख्या इथे मात्र लगेच येथे वाढते. 7 धावा इथे धावफलकावरती वाढल्या. धावसंख्या पोहोचली धावफलकावरती 13 धावा. 13 धावा धावफलकावरती. नो बॉल एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट आणि फ्री हिट बॉल असणार आहे. आणि या फ्री हिट बॉल वरती गोलंदाज आता मात्र आपल्या गोलंदाजीमध्ये कशा प्रकारे बदल करतोय. चला व्हॉलेंटियर्स चला लगेच चेंडू आणून द्या. ओके थँक्यू. या मुलांचं सुद्धा आपण नक्कीच कौतुक करूया कारण त्यांची इथे भूमिका खूप महत्वाची आहे. आपण व्हॉलेंटियर्स म्हणण्यापेक्षा आपण त्यांना बॉल बॉयज बनवूया कारण बॉल बॉय हा शब्द चांगला वाटतो व्हॉलेंटियर्स पेक्षा. गोलंदाज सुजय पुढील चेंडू घेऊन फ्री बॉल वरती उडवलाय. डीप स्क्वेअर लेग लांब पल्ल्याचा हाय अँड हँडसम असा षटकार. सलग 2 चेंडूवरती 2 षटकार आलेत. यॉर्क करण्याच्या नादामध्ये गोलंदाजाने चेंडू फुल टॉस टाकलाय. फुल टॉस फेकलाय आणि त्यावरती फलंदाज हेमंत मात्र तुटून पडलाय. भूषण राऊत निखिल कवळे यांच्याकडून एकूण 1500 रुपयांचं पारितोषिक आहे. लागोपाठ 6 चेंडूवरती 6 षटकार मारले तर 2 षटकार आलेत. ओके पुढील चेंडू गोलंदाज आणखी एक तिसरा 3 in a row डीप मिड विकेट सीमारेषा बाहेर षटकार. धावसंख्या इथे 6 ने वाढली आहे. धावसंख्या पोहोचली धावफलकावरती 25 धावा इथे धावफलकावरती. कारण मागील 3 चेंडूंमध्ये आपण पाहतोय या मॅचचं गणित बदलवणारे 2-3 फटके फलंदाज हेमंत पाटीलच्या बॅट मधून निघालेत. 2 चेंडू स्कोरशीट वरती लागलेत कारण नो बॉल वरती एक षटकार लगावला होता. तर पाहूया गोलंदाज पुढील चेंडू घेऊन. यावेळेला मात्र यॉर्क करण्याचा प्रयत्न. चेंडू गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक येथे मात्र हॅलो सुजय पुढील चेंडू घेऊन पाहूया. यावेळेचा चेंडू फुल टॉस डीप मिड विकेट मधून चेंडू येतोय सीमारेषा बाहेर. वेलकम चौकार. चांगला स्ट्रोक येथे कमलाकर दादलेच्या बॅट मधून आलाय. धावसंख्या येथे 4 ने वाढते. धावसंख्या पोहोचली 30 धावा धावफलकावरती. 30 धावा इथे धावफलकावरती आल्यात. सुंदर स्ट्रोक येथे कमलाकर दादलेच्या बॅट मधून आपण पाहतोय. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक त्यानंतर एक लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय आणि या दोन्ही क्षेत्ररक्षकांना आपण पाहतोय त्याच्या वरून येथे मात्र 1 बाउन्स चेंडू गेलाय. 30 धावा धावफलकावरती दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. सुजय गोलंदाजी करतोय.
यावेळेला मिस टायमिंग फटका, चेंडू मिड ऑफ क्षेत्ररक्षक प्रियेश शेळके, गुड कॅच, वेल डन कॅच. फलंदाज क्रमांक पहिला बाद कमलाकर दादले. बॅक टू पॅव्हलियन. मिस टायमिंग फटका आपण पाहतोय. ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न होता बॅटच्या इथे, मात्र आपण पाहतोय अगदी चेंडू कडेला लागला आणि चेंडू जास्त काळ हवेमध्ये गेला. टायमिंग चांगलं झालं जरूर होतं, परंतु स्ट्रोक बॅट वरती अगदी योग्य पद्धतीने बसला नव्हता आणि इथे पहिला हादरा SP11 या संघाला बसतोय. जित स्टोन SP11 या संघाला पहिला हादरा बसलाय. आजच्या दिवसातील ही पहिली लढत आपण मैदानावरती पाहतोय. कालच्या दिवसामध्ये 4 संघ सुपर 6 मध्ये पोहोचलेत. डॉक्टर महेंद्र वाटकरे व उल्हास वाटकरे पुरस्कृत प्रेसी नवगाव, त्यानंतर रियान शिलेवन, योगेश दगडे व जयेश कटोर पुरस्कृत हा संघ पोहोचला. त्यानंतर डॉक्टर भारत होनमाने पुरस्कृत आर्या 11 हा संघ पोहोचला आणि त्यानंतर कैलासवासी पवन जडे पुरस्कृत प्रियांश 11 हा संघ येथे सुपर 6 मध्ये पोहोचलाय. तर आजच्या दिवसामध्ये 2 संघ सुपर 6 मध्ये पोहोचणार आहेत. त्यासाठी चालू असलेली मैदानावरती जंग. फलंदाज सौरभ पाटील मैदानावरती आलाय. अवघ्या सौरभ पाटील कडून कामगिरी. यावेळेचा चेंडू फुल टॉस, डीप मिड विकेट. क्षेत्ररक्षकाला फक्त चेंडू बघायची भूमिका करावी लागते, कारण चेंडू सीमारेषा बाहेर जातोय. दणदणीत, खणखणीत, रुबाबदार षटकार. धावसंख्या 6 ने वाढली आहे. धावसंख्या पोहोचली धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ पूर्ण. 36 धावा, 36 रन्स, 30 धावा इथे सुजय पावशेने आपल्या गोलंदाजीवरती खर्च केल्या. एकूण 4 षटकार खाल्ले या षटकामध्ये. मौत का कुआ येथे मात्र नक्कीच गोलंदाजांसाठी ठरतोय. 30 धावा इथे मात्र गोलंदाजाने खर्च केल्या. या 2 विकेट्स या सामन्यामध्ये खूप महत्वाचे ठरू शकतात. जित स्टोन SP11 अलिबाग XP11 नवगाव संघासाठी बघूया इथे 105 धावांचा पाठलाग करायचा आहे. 36 धावा धावफलकावरती आल्यात. सामना अजून बनलेला आहे, सामना अजून संपलेला नाहीये, सामना अजून शिल्लक आहे मित्रांनो. कारण येथे गोलंदाजांसाठी नक्कीच हे चेंडू, हे मैदान नक्कीच कर्दनकाळ ठरतंय. कारण तब्बल 5 वेळेला आपण पाहतोय 100+ धावा 5 ओव्हर्सच्या खेळामध्ये आपण पाहतोय येथे पूर्ण झालेल्या आहेत. आणि चेसिंग होताना इथे मात्र आपण पाहतोय, कारण कालच्या दिवसामध्ये 3 सामने चेस झाले होते. ओके, गोलंदाज राईट मोर द विकेट. यावेळेला मात्र लेग बिफोर द विकेटचा जोरदार अपील. अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वासाची येथे मात्र कमी जाणवली. चेंडू फुल टॉस होता. जबरदस्त चेंडू होता. चेंडू थोडासा हलकाच हवेमध्ये येथे त्याला स्विंग मिळतोय. यॉर्क करण्याचा प्रयत्न होता. हेमंत येथे मात्र स्लॉक करण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर लेग मध्ये त्याने 2 षटकार लगावले आहेत. एक मिड विकेट मध्ये षटकार लगावलाय. ओबिया सौरभ पाटील कडून कामगिरी कशा प्रकारे होते. चांगला खेळ येथे मात्र सौरभ कडून नक्कीच आपण पाहतोय. प्रियेश हा चेंडू सौरभने उडवलाय. स्टँड अँड डिलिव्हर, लॉंग ऑन, सीमारेषा बाहेर, रुबाबदार षटकार. रिप्ले मध्ये आपण नक्कीच पाहू शकाल चेंडू थोडासा ओव्हर पिच पडला आणि सरळ हाताने इथे आपण पाहतोय लॉंग ऑनच्या वरून येथे षटकार येतोय. धावसंख्या पोहोचले धावफलकावरती 43 धावा, 43 रन्स, 43 धावा धावफलकावरती आल्या. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. प्रियेश पुढील चेंडू घेऊन. यावेळेला मिस टायमिंग फटका. चेंडू हवेत आहे. डीप स्लो मिड विकेटचा क्षेत्ररक्षक विकी झेल खाली आलाय. झेल पकडला. फलंदाज क्रमांक दुसरा बाद सौरभ पाटील. बॅक टू पॅव्हलियन. मोठा हादरा बसतोय जीत स्टोन SP11 संघासाठी. सौरभ एक मोठी खेळी खेळण्याच्या नादामध्ये, मोठा स्ट्रोक खेळण्याच्या नादामध्ये आपण पाहतोय इथे झेलबाद स्वरूपात बाद होतोय. चांगली गोलंदाजी इथे प्रियेश शेळके कडून आपल्याला पाहायला मिळते. कारण आपण पाहतोय प्रियेशने पहिल्या षटकामध्ये सुद्धा कंजूसी मारा केला होता. एक डाव तुझा तर दुसरा डाव माझा, असं हे चित्र आपण मैदानावरती पाहतोय.
बघूया यावेळेला 2 गडी बाद झाल्यानंतर चौथ्या क्रमांकावरती येथे फलंदाजीसाठी कोणता फलंदाज येथे मैदानावरती उतरतोय. साकिबला येथे मात्र चौथ्या क्रमांकासाठी पाठवलंय. बघूया साकिब कडून येथे मात्र कामगिरी कशा प्रकारे होते. येथे हेमंत कडून आपल्या संघाला येथे जिंकवणारी खेळी आपल्याला पाहायला मिळणार का. आजच्या दिवसामध्ये सुपर 6 चे सामने आपण पाहणार आहोत आणि या सुपर 6 च्या लढती सुद्धा नॉकआउट लढती असणार आहे. कारण या स्पर्धेमधलं आव्हान जिवंत ठेवण्यासाठी आपण पाहतोय. आणि पहिला विजय हा संघासाठी खूप महत्वाचा असतो. स्पर्धा कोणतीही असो, पहिला विजय हा आपला आत्मविश्वास वाढवणारा असतो. आपल्या खेळाडूंना नक्कीच एक उत्तेजित करणारा विजय असू शकतो. परंतु पाहूया यावेळेला गोलंदाज प्रियेशने विकेट मिळवली आहे. कारण प्रियेश एक स्ट्राईक गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहतो. नवगाव संघाकडून सुद्धा अनेक वेळेला त्याने गोलंदाजी केली. पाहूया साकिब येथे कामगिरी कशा प्रकारे करतोय फलंदाजीमध्ये. रनअप मध्ये थोडासा बिघाड झालाय. पाहूया येथे गोलंदाज पुन्हा एकदा प्रियेश आपल्या बॉलिंग मार्क वरती येतोय. राईट हॅम ओव्हर द विकेट. गोलंदाज सज्ज होतोय. बघूया या षटकातील पुढील चेंडू घेऊन साकिबने सुद्धा उडवलाय. हाय अँड हँडसम असा षटकार. डीप वाईडेज मिड विकेट, सीमा रेषा पार षटकार. धावसंख्या येथे 6 ने वाढली आहे. धावसंख्या पोहोचली धावफलकावरती 49 धावा. चेंडू फक्त आपण पाहतोय सीमा रेषा बाहेर जात आहेत. आमचे सर्व बॉल बॉयज येथे हे चेंडू आणून देत आहेत. त्यांची सुद्धा येथे खूप महत्वाची भूमिका राहिली आहे. आपण पाहतोय षटकारांचा पाऊस गेली 2 दिवस या मैदानावरती आपण पाहतोय. बघूया या षटकातील पुढील चेंडू घेऊन प्रियेश साकिबने आणखी एक उडवलाय. लॉंग ऑन क्षेत्ररक्षक चेंडूकडे पाहत बसतोय. कारण चेंडू जातोय लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. दमदार धमाकेदार षटकार. धावसंख्या 6 ने वाढली आहे. धावसंख्या पोहोचली धावफलकावरती 55 धावा. 55 रन्स. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. या षटकामध्ये सुद्धा 3 षटकार आपण पाहतोय. साकिबने 2 षटकार लगावलेत. शेवटचा चेंडू येणं बाकी आहे या षटकामध्ये. राईट हॅम ओव्हर द विकेट. प्रियेशचा पुढील चेंडू इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. चेंडूवरती फटका लटकलाय. फलंदाज क्रमांक 3 बाद. साकिब तिसऱ्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये बाद होतोय. अभिने येथे मात्र सुंदर झेल पकडलाय. प्रियेशला येथे मात्र दुसरी सफलता मिळाली आहे. 55 धावांवरती येथे तिसरं षटक पूर्ण झालंय. 3 गडी बाद 55 धावा धावफलकावरती. तीन षटकांमध्ये 55 धावा धावफलकावरती लागल्या. जिंकण्यासाठी आता मात्र 2 षटकांमध्ये 50 धावांची आवश्यकता असणार आहे. आपण जर म्हटलं दर्शनदा पहिल्या षटकामध्ये आलेल्या 6 धावा या खऱ्या अर्थाने या सामन्यामध्ये गेम चेंजिंग ठरू शकतात. कारण तेथे 15-20 धावा जर पहिल्या षटकामध्ये जर आल्या असत्या तर एक वेगळं चित्र मैदानावरती पाहायला मिळालं असतं. परंतु हेमंत पाटील मैदानावरती आहे आणि हेमंत पाटील जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत सामना जिंकण्याच्या आशा जरूर असणार आहे. आणि त्याच्या जोडीला इथे अजिंक्य थळकर मैदानावरती आलाय. अजिंक्य थळकर कडे सुद्धा क्षमता आहे. तोही येथे चेंडू सीमारेषा बाहेर मारू शकतो. चला मॅच जरा फास्ट घ्या कारण आपल्याला अजून या दिवसभरामध्ये फायनल अगदी 5 ओव्हरशीच आपल्याला फायनल खेळवायची आहे. त्यामुळे थोडंसं सहकार्य करा. सामने आपण फास्ट खेळवा. पुढे सामन्याकडे गोलंदाज चेतन गोलंदाजीसाठी आलाय. चेतन पावशे. बघूया गेल्या मोसमामध्ये चेतन पावशेने सुद्धा उल्लेखनीय कामगिरी केली होती. उत्कृष्ट फलंदाज म्हणून राहिला होता चेतन. चेतनचा चेंडू ड्रीम चेंडू होता. फलंदाजाला येथे मात्र समजला नव्हता. बॅटची हलकीच एज लागली होती. विकेट किपर आपण पाहतोय कुंदन वाटकरी अगदी विकेटला चिपकून विकेट किपिंग करतायत. चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू येथे नक्कीच सम्राट 11 संघासाठी खूप चांगला आलाय. जिंकण्यासाठी 11 चेंडू मध्ये 50 धावा बनवायच्या आहेत. हेमंत
हेमंतने यावेळी आपण पाहतोय क्रॉस बॅटेड फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक मात्र आपण पाहतोय चेंडू वेदांत कडून फरार होतोय. 4 धावांसाठी वेलकम चौकार आलाय. धावसंख्या पोहोचले धावफलकावरती 59 धावा. 59 रन्स, 59 धावा धावफलकावरती आल्यात. चौकार येतोय आणि या 4 धावा सुद्धा खूप महत्वाच्या आहेत, कारण की प्रत्येक चेंडूवरती धावा आल्या पाहिजेत आणि येथे मात्र त्या धावा येत आहेत. पहिला चेंडू डॉट आला होता, दुसऱ्या चेंडूवर येथे हेमंतच्या बॅट मधून चौकार आलाय. हेमंत करतो वैयक्तिक 25 धावांवरती. ओके, हेमंत कडून येथे मात्र आपल्या संघाला सामना जिंकून देणारी खेळी आपल्याला पाहायला मिळणार का? राईट आर्म ओव्हर द विकेट इथे गोलंदाजी चेतन कडून होते. ओके, चेतन पावशे पुढील चेंडू घेऊन हेमंतसाठी. यावेळेचा चेंडू फुल टॉस, डीप स्क्वेअर लेग, सीमारेषा बाहेर. वेस्ट हाईटचा इथे मात्र नो बॉल दिलाय, कारण कमरेपेक्षा अधिक उंचीने टाकलेला हा चेंडू होता. नो +6 षटकार येतोय. धावसंख्या इथे 9+ षटकार, 7 धावा इथे या चेंडूवरती मिळाल्यात. सामन्याचं गणित बदलवणारा हा स्ट्रोक येऊ शकतो, कारण येणारा चेंडू फ्री हिट असणार आहे, त्यामुळे फलंदाजाला सुद्धा एक चांगली संधी मिळणार आहे. धावसंख्या वाढली आहे, धावसंख्या 7 धावांनी वाढली, धावसंख्या पोहोचली आहे 66 धावा. जिंकण्यासाठी आता मात्र 11 चेंडूमध्ये 39 धावांची आवश्यकता असणार आहे. सामना अजून संपलेला नाहीये. मी तर म्हणेन 11 चेंडूमध्ये 6 मारायचे आहेत आणि ते 6 ओके 10 चेंडू 39 धावांची आवश्यकता आहे. येणारा चेंडू फ्री हिट असणार आहे. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. आणि 2 आपण पाहतोय बीमर चेंडूवरती हेमंतने षटकार लगावले. धावसंख्या 59 धावा धावफलकावरती आहे. 10 चेंडू 39 धावा. फ्री हिट बॉल, फ्लॅट अँड फ्युरियस, मॅग्निफिसंट षटकार. हेमंतच्या बॅटचा झंझावात मैदानावरती पाहायला मिळतोय. धावसंख्या पोहोचले धावफलकावरती 70 धावा, माफ करा 72 धावा इथे धावफलकावरती लागली. आक्रमक फलंदाजी येथे हेमंत कडून पाहायला मिळते. 37 धावांवरती हेमंत पाटील येथे पोहोचलाय. 12 चेंडू मध्ये 37 धावा खेळतोय. ओके, गोलंदाज पुढील चेंडू घेऊन यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन द राईट, चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक येथे मात्र चुकी करतोय. क्रिकेट मध्ये चुकीला माफी नसते आणि ती माफी येथे मात्र नक्कीच जीत स्टोन SP11 संघासाठी मात्र उपयुक्त ठरते. 4 धावा इथे मात्र या चेंडूवरती मिळाल्या. धावसंख्या पोहोचले धावफलकावरती 76 धावा, 76 रन्स. 8 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी आता मात्र 29 धावांची आवश्यकता आहे. 105 धावा इथे चेस होणार का? 105 धावा इथे चेस केल्या जाणार का? हेमंत पाटीलचा झंझावात मैदानावरती आपण पाहतोय. या चेतनचा पुढील चेंडू हेमंतसाठी. हेमंतने उडवलाय. मॅग्निफिसंट हेलिकॉप्टर स्ट्रोक, लॉंग ऑन, सीमारेषा बाहेर, उत्तुंग षटकार. धावसंख्या इथे 6 ने वाढली आहे. धावसंख्या पोहोचली धावफलकावरती 82 धावा, 82 रन्स. 82 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी आता मात्र इक्वेशन बदलत आहे. 7 चेंडू 23 धावांची आवश्यकता. हा चेंडू सामन्यामध्ये खूप महत्वाचा ठरू शकतो. 47 धावांवरती खेळतोय. यावेळेचा चेंडू फुल टॉस आणि 50 धावा हेमंत पाटीलने सुद्धा पूर्ण केल्या. अप्रतिम, लाजवाब, सुपर फलंदाजी आपण पाहतोय. चला हेमंत पाटील आपली बॅट दाखवा. 50 धावा आपण पूर्ण केलेल्या आहेत. जबरदस्त खेळली. 53 धावा त्याने इथे मात्र केल्यात. 15 चेंडूंमध्ये आपण पाहतोय 53 धावांवरती खेळतोय. सामन्याचं इक्वेशन बदललं जात आहे.
अरे चला रे मित्रांनो, IPL मध्ये कॅप्टन सुद्धा जातो आतमध्ये. मग तिथे IPL मध्ये जातो, तिथे कोच जातो, कॅप्टन जातो, इतर खेळाडू जातात. काय हेमंतला इथे मात्र कानमंत्र देण्यासाठी कमलाकर दादले पाणी घेऊन जातोय. ही सुद्धा खूप महत्वाची गोष्ट असणार आहे. कौस्तुभ केंदके यांच्याकडून षटकारासाठी अजिंक्य थळकर साठी 100 रुपये, दिगंबर हामणे यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक. जिंकण्यासाठी येथे 6 चेंडूंमध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. सामन्याचं गणित येथे मात्र बदलवणारी फलंदाजी हेमंत कडून पाहायला मिळाली. एकूण चेतनचं सुद्धा खूप महागडं षटक ठरलं. आदित्य खेमजी यांच्याकडून सुद्धा सुवर्ण संधी आहे. 17 धावा चेस करायच्या आहेत. संगम गोलंदाजीसाठी आलाय, जेथे 6 चेंडू मध्ये त्याला 17 धावा रोखायच्या आहेत. बघूया एक नौका गोलंदाज संगम येथे धावा रोखणार का. पहिला चेंडू आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू खेळलाय. एकच धाव्या चेंडूवरती घेतली जाणार. जिंकण्यासाठी आता मात्र 5 चेंडू 16 धावांची आवश्यकता आहे. आणि या 5 चेंडू मध्ये 16 धावा येथे संगम रोखणार का. आपल्या संघाला येथे मात्र जिंकून देणार का. संगम वरती येथे विश्वास ठेवलाय. संगम वरती येथे मात्र सामना जिंकवण्याची धुरा दिली आहे. हेमंत पाटीलच्या बॅटचा आपण झंझावात पाहतोय. बघूया संगमचा पुढील चेंडू. हा वेळा मात्र फुल टॉस चेंडू. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक आमचे बॉल बॉईज यांना इथे मात्र मेहनत करावी लागते. षटकार. धावसंख्या येथे 6 ने सामन्याचं गणित बदललं जाते. धावसंख्या पोहोचले धावफलकावरती. पंच्याण्णव धावा इथे धावफलकावरती आल्या. 10 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू 10 धावांची आवश्यकता. ओके गोलंदाज राईट मोर द विकेट. पुढील चेंडू घेऊन आणखीन एक हेमंत पाटील ऑन द फायर. ओव्हरपिच चेंडू आणि ओव्हरपिच चेंडू वरती लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून येतोय. दमदार षटकार. जबरदस्त येथे खेळी हेमंत पाटील कडून पाहायला मिळते. एकूण आपण पाहतोय हेमंत पाटीलच्या बॅट मधून 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. तर एकूण 9 षटकार, तब्बल 9 षटकार त्याच्या बॅट मधून आपण पाहिले.
17 चेंडू मध्ये 65 धावांची खेळी आपल्याला पाहायला मिळते. या 3 चेंडू जिंकण्यासाठी आता मात्र 4 धावांची आवश्यकता आहे. 100+ धावा इथे मात्र चेस केल्या जात आहेत. संगम पाहूया पुढील चेंडू घेऊन. अप्रतिम चेंडू. आता मात्र एक चांगला चेंडू आलाय. क्षेत्ररक्षकाने इथे मात्र चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण केलंय. 2 धावा मात्र रोखू शकत नाहीये. चांगला चेंडू इथे पाहायला मिळतोय. 2 चेंडू जिंकण्यासाठी आता मात्र 2 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू मध्ये 2 धावा इथे कशा प्रकारे पूर्ण केल्या जात आहेत बघूया. हेमंत पाटील आपल्या संघाला सामना जिंकून देतोय काय ते मात्र संगम या सामन्यामध्ये जाण आणतोय. सामन्यामध्ये इथे ट्विस्ट निर्माण करतोय बघूया. हा चेंडू डॉट आला. या चेंडूवरती विकेट मिळाली. या चेंडूवरती एक सिंगल धाव आली तर सामन्यामध्ये नक्कीच ट्विस्ट निर्माण होऊ शकतो. 105 धावांचा पाठलाग करायचा होता आणि 105 धावांचा पाठलाग करत असताना इथे मात्र चांगली कामगिरी इथे नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. बघूया शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 धावांची आवश्यकता आहे. हेमंत पाटील आपण पाहतोय इथे स्ट्राइक एंड वरती जबरदस्त खेळी आपल्याला पाहायला मिळाली. संगम पुढे चेंडू घेऊन हेमंत साठी. यावेळेचा चेंडू फुल टॉस विनिंग स्ट्रोक. ओहो जबरदस्त क्षेत्ररक्षण बघूया. 2 धावा या चेंडूवरती डायरेक्ट हिट. फलंदाज येथे मात्र बाद. वा बाई वा. अप्रतिम सामना. जबरदस्त सामना. प्रियेश शेळके याचं नक्कीच कौतुक करावं लागेल. अप्रतिम येथे क्षेत्ररक्षण केलं आणि सुजय पावशे याचा अप्रतिम डायरेक्ट हिट. अजिंक्य थळकर येथे बाद होतोय. जिंकण्यासाठी आता मात्र 1 चेंडू 1 धावेची आवश्यकता. स्पर्धेतील नियम असा सांगतोय डायरेक्ट कंपल्सरी चेस आहे. सामना बरोबरीत सुटला. 104 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. 105 धावांची आवश्यकता आहे. 1च धाव या चेंडूवरती मिळाली आहे. पाहूया 1 चेंडू मध्ये 1 धावेची आवश्यकता आहे. अप्रतिम येथे प्रियेश शेळकेने क्षेत्ररक्षण केलं. षटकार एक चेंडू 1 धावेची आवश्यकता. जबरदस्त सामना इथे मित्रांनो मैदानावरती पाहायला मिळतोय. संगमने इथे मात्र शेवटच्या चेंडू पर्यंत अखेर सामना आणला. कारण ते सामना आणण्यामध्ये खऱ्या अर्थानं प्रियेश शेळके आणि सुजय पावशेने सुद्धा भूमिका इथे साकारली. 1 चेंडू 1 धावेची आवश्यकता. एक चेंडू 1 धाव. एक चेंडू 1 धाव. पाहूया SP 11 की सम्राट 11 हा संघ सामना जिंकतोय. आणि ही 1 धाव मात्र धावफलकावरती नोंदवली आहे आणि हा सामना जिंकलाय. जीत स्टोन SP 11 या संघाने. मनपूर्वक अभिनंदन. हेमंत पाटीलचं सुद्धा इथे मनपूर्वक कौतुक करतोय. लाजवाब येथे एकूण 69 धावांची येथे त्यांनी खेळी साकारली आहे. नाबाद 69 धावा गेल्यात आणि नो डाऊट या सामन्यामध्ये सामनावीराचा सुद्धा मानकरी ठरलाय हेमंत पाटील. न्यू जहानमान विरुद्ध SP 11. चला संघाचे कर्णधार दोघांनीही नाणेफेकीसाठी यायचं आहे. चला हेमंत पाटील मॅन ऑफ द मॅच साठी सुद्धा यायचं आहे. जबरदस्त खेळी येथे पाहायला मिळाली हेमंत पाटीलच्या बॅट मधून. तत्पूर्वी